जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं चिरञ्जीव आयुष्यवर्धनं शतायुषी हो कीर्तिवर्धनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनम् आयु श्री यश बलम बुद्धी चते भूया। नमस्कार। आजच्या या वाढदिवसाच्या कौतुक सोहळ्याला आपण सर्वजण आलात, खूप आनंद झाला। आणि आज मणिकांचन योग म्हणा किंवा दुग्ध शर्करा योग म्हणा की आज आमचे आदरणीय व्याही बाबासाहेब इंदुरकर आणि माझे जावई शिरीष इंदुरकर हे पण उपस्थित आहेत। म्हणजे ठरवून सुद्धा असं होत नाही, पण योगायोगाने आज जावई पण बंगलोरहून इथे आलेले आहेत, त्याच्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे। आपल्या सर्वांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते। खरंच 19 तारखेची सकाळ उगवली, म्हणजे 19 तारखेचा वाढदिवस होता, 30 मुळे शुभेच्छांच्या आणि आपल्या कौतुकाच्या पावसामुळे त्याच्यात आम्ही अगदी चिंब होऊन गेलो। सगळ्यांनी इतकं भरभरून शुभेच्छा दिल्या आणि कौतुक केलं, यांचं मला खूप छान वाटलं, खूप आनंद झाला। आम्ही मुलांना पाठवले सगळे मेसेजेस, सगळ्यांचे फोटो वगैरे सगळं खूप छान वाटलं खरोखरच। आपण आपला मॉर्निंग वॉकचा ग्रुप हा खूपच एकदम छान आहे, एनर्जेटिक आहे। 15 मिनिटाची आपली जी भेट, 15-20 मिनिटाची जी आपली मॉर्निंगची भेट होते, त्यामुळे पूर्ण दिवसभर आपल्याला ऊर्जा मिळते। आणि खरंच आहे, एक मित्र हा औषधासारखा असतो आणि पूर्ण मित्रांची टोळी किंवा ग्रुप हा मेडिकल स्टोअर सारखा असतो। म्हणजे असं की जर मित्र असले तर औषधांची गरज पडत नाही आणि त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य खूप सुदृढ राहतं। मित्राच्या भेटीने जी ऊर्जा मिळते ती आपल्याला नेहमीसाठी पुरते आणि मानसिक आरोग्यच नाही तर शारीरिक व्याधीचा सुद्धा आपल्याला विसर पडतो। प्रत्येकाला आता या वयात काही ना काही गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी हे असतातच, पण मित्रांना भेटलं की ते सगळं दुःख कुठल्या कुठे दूर होऊन जातं। खरंच मी विचार करते की घरात हे काहीच बोलत नाहीत, म्हणजे एकदम अबोल स्वभाव आहे त्यांचा, शांत, म्हणजे मीच आपली बडबड करत असते। तर पण जेव्हा मित्राच्या ग्रुपमध्ये आम्ही सोबतच बसलेलो असतो वैरानू महाराजांच्या मंदिरात, त्या महाराजांच्या साक्षीने, तेव्हा त्यांची जी मित्रांसोबतचे मोठमोठ्याने बोलणे आणि खळखळून हसणे ऐकते तेव्हा मला खूप छान वाटतं की चला कुठेतरी हे आपल्या मनात व्यक्त होतात। कारण आमच्या बायकांना ना खूप कारण असतात, आमचे बीसी, हळदी कुंकू, काही ना काही कारणाने आम्ही भेटत असतो, एकमेकींशी बोलत असतो। म्हणजे मला असं वाटतं की बायकांना खूप संधी असते आपल्यासोबतचं शेअर करायची, आणि पुरुष त्या मनाने मला असं वाटतं फारसे व्यक्त होत नाही किंवा ठराविक फक्त मित्रांजवळच व्यक्त होतात। त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं की चला काहीतरी शेअर मनातलं करायला किंवा गप्पा गोष्टी, हसी मजाक करायला कोणीतरी आहे। आणखीन एक मला आपल्या ग्रुपचं हे इतकं वैशिष्ट्य आवडलं की आपल्या ट्रिप खूपच एनर्जेटिक, आणि हे म्हणजे ट्रिप जाणार 8 दिवसापासून त्याचं अगदी की कधी जाणार आहे, माझी तारीख संपते की माझा काही प्रोग्राम तर नाही आहे असं अगदी। आणि आम्ही सुरतला असताना जरी इकडे ट्रिप गेली तरी अरे मी मिस केलं, यावेळेला आम्ही नाही आहे, आता पुढच्या वेळेला नक्की आपण जाऊ, असं वगैरे वगैरे त्यांचं नियोजन सुरू असतं। ते मला खूप छान वाटतं आणि अशाच तुम्ही छान छान ट्रिप काढत जा, रोज सकाळी भेटत जा आणि छान एन्जॉय करा। आता उत्सव मूर्तींबद्दल म्हणजे माझ्या मिस्टरांबद्दल मी 2 शब्दात